नमस्कार. ज्या लोकांमुळे माणसाचा माणसावर विश्वास आहे आणि माणुसकी जिवंत आहे, त्या सगळ्यांना माझा सलाम. एक युवा वर्ग आहे आपला, की 25 ते 30 मधला जो मेजॉरिटी युवा वर्ग आहे आत्ता सध्याचा. त्याचं म्हणजे असं कॉम्बिनेशन असं झालंय, की एकतर तो हायली टॅलेंटेड आहे, वेल एज्युकेटेड आहे आणि प्लस अनएम्प्लॉईड आहे. म्हणजे हे तिघांचं डेडली कॉम्बिनेशन ह्या गोष्टींचं एवढं झालंय, की त्यासाठी ते इतकं घातक झालंय, की हे वय असं आहे, की सगळ्या जबाबदाऱ्या ॲट अ टाईम 25 पासून एका एका वेळेस सगळ्याच अटॅक करतात. घरून प्रेशर असते, त्याला त्याच्या जॉबचं प्रेशर आहे, इन्कमचं प्रेशर आहे, कमवायचं आहे, सोसायटीचं प्रेशर आहे. ह्या सगळ्या प्रेशरमध्ये तो असा भरडून चाललाय. तर माझ्या ह्या युवा दोस्ताला मला असं सांगायचं आहे, भावाला माझ्या, की सीन काय होतोय, मान्य आहे तू स्ट्रगल करतोय, तू संघर्ष करतोय, तू कमी पडत नाही. पण सराउंडिंगच्या कंडिशन बऱ्याच वेळेस आपल्या फेव्हरेबलमध्ये नसतात आणि त्याचा रिझल्ट असा मिळत नाही सध्या तुला. आणि तू तर जीवापाड मेहनत करतोय हे मला माहीत आहे, तुला माहीत आहे, सगळ्याला माहीत असतं ते. पण रिझल्ट नाही तोपर्यंत दुनिया सलाम करत नाही ना. दुनिया ही अशीच चालते. मग माझा असा सल्ला होता भावाला, की आपल्या, की विषय काय होतो, की आपण अशा गडबडीमध्ये काय होतं, आपल्याकडे वाटतं, की वेळ कमी आहे, वेळ कमी आहे, वेळ कमी आहे आणि आपल्याला ह्या कमी वेळात जास्त लोकांना किंवा आपल्याला स्वतःलाच प्रूव्ह करून दाखवायचं असतं, की मी इथपर्यंत पोहोचलोय किंवा आपल्याला पोहोचायचं असतं. प्रूव्ह तर गेलं खड्यात तिकडे जाऊ दे. मग काय होतं गडबडीत आपण निर्णय घेतो, फास्ट इम्प्लिमेंट करायला जातो आणि ते निर्णय प्लॅन्स आपले वर्क होत नाहीत आणि त्याच्यामुळे जे अपयश येतं त्याच्यामुळे अजून प्रेशर बिल्ड होतं. अजून हे प्रेशरचं लोड वाढतच जातो. माझं सांगणं असं आहे, की भावा तू कुठली जरी गोष्ट चालू करायला गेला, तर विषय काय होणार आहे, त्या गोष्टीला चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट व्हायला वेळ वेळ लागणार आहे पहिली गोष्ट म्हणजे. मग तू काही पण कर. तुला जे एक टार्गेट ठेवलंयस ना, की त्यासाठी वेळ लागणार आहे. लगेच ती वर्क होणार नाही. 6 महिने, वर्ष, दीड वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष पण लागू शकतात. पण माझं एक म्हणणं आहे, की तू असे एक ट्रॅक निवड, अशी एक गोष्ट निवड, की त्याच्यामध्ये तुला एवढी मास्टरी करायची आहे, एवढी मास्टरी करायची आहे ना भावा, की कुठला पण मायकाला आला ना, तर तुला तिथनं तुझ्या जागेवरून हलवू शकत नाही. आणि तरच तुला तुझ्या फील्डमध्ये एक्सेल करून त्या लेव्हलवर पोहोचून तुला जे पाहिजे ते अचीव्ह करता येईल आणि दुनिया तर तुला सलाम करणार. हे दुनियेनं सक्सेसची व्याख्या आहे ना, फक्त ह्याच्याकडे एवढा बँक बॅलन्स आणि हा पैसेवाला माणूस आहे, ही सक्सेसची व्याख्या आज मी त्याला झाली. सक्सेस म्हणजे ते पहिलं सक्सेस राहिलेलं नाही, की हा माणूस चांगला वेल बिहेवियर करतोय, गुड कॅरेक्टर आहे, एकदम घरच्यांची काळजी करतो, सोसायटी, समाजासाठी सेवा करतो. ही सक्सेसची व्याख्या आता पुसट झालेली आहे. आता फक्त अकाउंटला किती आकडे बॅलन्स आहे, हीच फक्त सक्सेसची व्याख्या आहे. तर आणि मग आपल्याला एक सिद्धांत पण आपण जुना वाचलाय, की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट म्हणजे जो फिट आहे आणि जो पॉवरफुल आहे तोच टिकणार आहे. आणि आत्ता जर आपण काळानुसार नाही बदललो ना, तर आपण पण नामशेष होऊन जाणार. त्यामुळे आपल्याला पण आपली मुळं न सोडता आपल्याला ह्या ट्रॅकमध्ये यावंच लागणार आहे. म्हणून माझा एक असा सल्ला आहे, की थोडंसं स्टेबल हो. तुला काय करायचं ते ठरव आणि त्यासाठी वेळ लागणार आहे, ही पहिल्यापासून डोक्यात ठेव. लगेच गोष्टी वर्क होणार नाहीत. तुला तुझा वेळ द्यायचा आहे, एनर्जी द्यायची आहे. एका गोष्टीच्या मागे लाग. एकदम फोकसनं फुल 100% आणि हळू-हळू तुला रिझल्ट दिसायला सुरुवात होतील. 100% रिझल्ट दिसणारच. त्यात काही वादच नाही. असं कुठलीच गोष्ट नाही, की त्यामध्ये तुम्ही इनपुट दिले आणि आउटपुट येणार नाही. येणारच. तुम्ही जसं ज्या प्रकारे द्याल त्या प्रकारे आउटपुट 100% येणार. तर ह्या गोष्टीनं मला एवढं सांगायचं होतं, की फ्रस्ट्रेशनचं प्रमाण एवढं वाढलंय ना, ह्या माझ्या मित्रवर्गाचं, या जनरेशनचं. ते कमी करण्याचं साधन हेच आहे, की आपल्याला काम करायचं आहे. बिलीव्ह इन ॲक्शन. ॲक्शन मोडमध्ये जावं. आता मी हा व्हिडिओ शूट करतोय. मला 7वा, 10वा, 12वा कितवाचा व्हिडिओ असेल. पण जो पहिला व्हिडिओ आणि माझा 100वा व्हिडिओ असेल, त्याच्यामध्ये 100% काहीतरी तफावत असणार आहे. काहीतरी ग्रोथ असणार आहे. पण हे कशामुळे झालं, की मी ते डायरेक्ट करायला सुरुवात केली. कसा होईल, कसा दिसेल, कोण काय म्हणेल त्याचा लोड घेतला नाही. दुनिया गेली उडत. दुनियाचा लय विचार करायचा नाही. ही अशीच दुनिया आहे. चांगलं केलं तर जाणार आहेत आणि खराब झालं तर नावं ठेवणार आहेत. त्याच्यामुळे त्यांना असं एवढं एवढं व्हॅल्युएशन द्यायचं नाही. त्याच्यामुळे आता फक्त तुमच्यावर, तुमच्या स्किल्सवर काम करा. असं एखादं स्किल पकडा, की ज्याच्यामध्ये मार्केटमध्ये त्याची किंमत आहे आणि त्या स्किलवर मास्टरी करा आणि मग मार्केटमध्ये उतरा. अभ्यास करून उतरा. हे वेळ घ्या. 5-6 महिने अभ्यास करा. एखाद्या फील्डमध्ये, एखाद्या बिझनेसमध्ये सपोज एक्झाम्पल देतो, बिझनेसमध्ये उतरायचं आहे तुम्हाला. तर त्या बिझनेसची डिमांड काय आहे मार्केटमध्ये? आहे का बाबा त्याची मार्केटमध्ये गरज आहे का? आपलं प्रॉडक्ट जर आपण तयार केलं, त्याची इनिशियल कॉस्टिंग काय लागते? तुम्हाला कॅपिटल किती लागणार आहे? तुम्हाला परवडणार आहे? जर तो लॉसमध्ये गेला बिझनेस समजा, तर ते तुम्हाला सोसला पण पाहिजे. त्यानंतर मार्केट किती जवळ आहे त्या बिझनेस एस्टॅब्लिश आपलं जे करणार आहे. मार्केट हा फॅक्टर खूप अफेक्ट करतो बिझनेससाठी. या सगळ्या गोष्टींचा विचार करा. तुम्ही एकटा रन करू शकताय का? का तुम्हाला कोण पार्टनर लागणार आहे? मग ह्या गोष्टींचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी करा. त्याला भरपूर वेळ द्या. एकदम मनसोक्त वेळ द्या आणि त्या गोष्टी 100% वर्क होणार आणि तुम्ही यातनं बाहेर येणार. माझा विश्वास आहे. आणि असंच जॉइन राहा आपल्या चॅनलला. बघूया हळू आपण असेच वेगवेगळे अँगल एक्सप्लोर करूया. आणि थोडंसं कम्युनिटीला बिल्डअप करून एक चांगली कम्युनिटी तयार करण्यासाठी प्रयत्न करूया आणि सगळे मिळून पुढे जाऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.